लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एक मोठी कारवाई केली आहे। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीतील एका मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीवर छापा टाकण्यात आलेला आहे। त्यात तब्बल 314 किलो बनावट पनीरचा साठा औषध प्रशासनाच्या हाती लागलेला आहे। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील मे यशवी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीवर प्रशासनाने छापा टाकलेला आहे। हा बनावट पनीर रिफाइंड पोमोलिन तेल, व्हे परमिट पावडर आणि ग्लेसोरॉल पासून बनवला जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे। अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश अडाव, जयदत्त लोहकरे, सुवर्णा महाजन या पदाधिकाऱ्यांनी हा छापा टाकत ही मोठी कारवाई केली आहे। दरम्यान हा पनीरचा साठा भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे। तसेच 314 किलो पनीर हा नष्ट करण्यात आलेला आहे। दरम्यान सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, सिन्नर।